आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, या जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघनादिदी बोर्डीकर असतील, या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माजी मंत्री आदरणीय वरपुडकर साहेब असतील, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी या पूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवत आहेत. एक विकासाचं व्हिजन घेऊन ही जिल्हा परिषदेची निवडणूक भारतीय जनता पार्टी लढत आहे. आरोग्याचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, या ठिकाणी MSCBचा विषय असेल आणि पांधन रस्ते असतील, शेताचे जिल्हा ग्रामीण मार्ग असतील, या प्रजिमा इजिमा गाव जोडणारे रस्ते असतील, या सर्व कामं करण्याच्या अनुशेष, या कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही निवडणूक लढत आहे. या अगोदर जरी विषय वेगळा होता, जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यामध्ये आणि देशामध्ये आलं तेव्हापासून ह्या योजना ज्या आहेत त्या बेवटी तत्वावर झाल्यात. पहिले काय असायचं, त्या ताडपत्र्या यायच्या, गोडाऊन भरून कोणीतरी जिल्हा परिषद मेंबरच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या घरी त्या ताडपत्र्या जायच्या, कुठेतरी मोटरा यायच्या, त्या कुठेतरी अशाच दुकानदाराकडून फवारे यायचे, बिलं घ्यायचे, तसेच पैसे उचलायचे. तशी परिस्थिती या राज्यामध्ये राहिली नाही. देवाभाऊनं आता बेवटी तत्वावर योजना केल्यात, प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ या ठिकाणी मिळत आहे. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे, चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत फक्त कमळ आणि कमळ फुलत आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचा देखील या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला वाटतं. या सर्कलमध्ये जवळजवळ 8 कोटीच्या वर विकास कामं आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, मी जिल्हा परिषद सदस्य असताना देखील आणि महानगराचा अध्यक्ष होतो त्या कार्यकाळामध्ये, आता सध्या मी मार्केट कमिटीला संचालक आहे. या शेतकऱ्याच्या संपर्कात राहणारा मी कार्यकर्ता आहे. आमची कार्यकर्त्याची निवडणूक आहे. सातत्याने आम्ही या सर्कलच्या विकासासाठी, या तालुक्याच्या विकासासाठी काम करत राहतो. महानगरपालिकेत अपयश आलं म्हणता येणार नाही. आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीला मागच्या निवडणुकीत महानगरपालिकेला मिळालेले मतं पहा आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला महापालिकेत मिळालेले मतं पहा. निश्चितच तुम्हाला कळून जाईल की भारतीय जनता पार्टीचे मताची टक्केवारी किती महापालिकेमध्ये वाढलेली आहे. आता या ठिकाणी उभाटाचे लोक असतात, काँग्रेसचे लोक असतात, जातीवाद करून निवडणुका लढवतात. आम्हाला म्हणतात हा जातीवादी पक्ष आहे, ते सातत्याने जातीवाद करून निवडणुका लढवतात. सामाजिक परिस्थिती तिथली त्या शहराची तशी असल्यामुळं तरी देखील आमचे 8 नगरसेवकाचे 12 नगरसेवक या ठिकाणी झालेले आहेत आणि मताची टक्केवारी जर बघितली तर मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मतं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला परभणी शहरात पडलेली आहेत. मी या ठिकाणी मतदारांना एवढंच सांगू इच्छितो की या देशामध्ये देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं सरकार आहे. या राज्यामध्ये देवेंद्र भाऊचं सरकार आहे. कधी नव्हे तर आपल्या जिल्ह्याला या ठिकाणी 10-12 वर्षांच्या नंतर आदरणीय मेघनादिदीच्या रूपाने पालकमंत्री पद मिळालेलं आहे. या ठिकाणी महायुतीचे आमचे सहकारी आमदार गुट्टे साहेब आहेत, वरपुडकर साहेब आहेत आणि बोर्डीकर साहेब आहेत. या सर्वांच्या सहकार्याने आणि या सर्वांचे जे प्रयत्न चालू आहेत, अथक प्रयत्नाने भारतीय जनता पार्टीचा झेंडा या जिल्हा परिषदेवर फडकणार आहे. आपण सर्व मतदारांना मी सर्कलमधील आवाहन करतो की मागच्या वेळेस तालुक्यामध्ये फक्त मी एकटा भारतीय जनता पार्टीचा सदस्य होतो, आता या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त सदस्य भारतीय जनता पार्टीचे येणार आहेत. आपण सर्वांनी मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी आपली सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी अशी मी विनंती या मतदाराला करतो.